नमस्कार मैत्रिणींनो, मी सुशिला शिला कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, तयार पेपर पॅटर्न वरती येऊन कस्टमरचे ब्लाऊज कसं कटिंग करायचं, कसं मार्किंग करायचं आणि संपूर्ण टिचिंग ब्लाऊजची कशी करायची हे आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर बघा, ह्या पद्धतीने प्रिन्सेस कट तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने प्रिन्सेस कट च हे या ठिकाणी मी पॅटर्न घेतलेले आहे. याच्यामध्ये संपूर्ण शिलाई मार्जिन दिलेली, हुकायची मार्जिन दिलेली तुम्ही इथे चेक करू शकता. शिलाई मार्जिन या ठिकाणी आपल्याला जोडण्यासाठी दिलेली, त्याच्यानंतर या बाजूला सुद्धा 1.5 इंचाची जी मार्जिन असते ती सुद्धा इथे दिलेली. संपूर्ण स्लीव जोडण्यासाठी सुद्धा शिलाई मार्जिन याच्यामध्ये ऍड असते. तुम्हाला कुठेही वाढवायची गरज नाही. तर तयार प्रिन्स कटचा जो पेपर पॅटर्न असतो त्याच्यावरती होऊन तुम्हाला कस्टमरचा ब्लाउज पीस कसा टिच करायचा, कटिंग कसं करायचं हे सर्व डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ कुठे स्किप करू नका, एंड पर्यंत बघा. तर चला, इथे आपण जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा पेपर पॅटर्न आपण घेतलेला आहे. 36 साईजचा पेपर पॅटर्न आहे, प्रिन्सेस कट आहे. ओके, आता इथे ज्यावेळेस तुम्ही रेडी पेपर पॅटर्न घेता आपल्याकडनं, तर त्यावेळेस त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन वाढवायची आवश्यकता नाहीये. हुकायची मार्जिन पण वाढवायची आवश्यकता नाही. हुकायची मार्जिन थोडी नॉर्मल कमी दिलेली, परंतु तुम्हाला जर अजून जास्त शिलाईमध्ये दाबत असेल तर घेऊ शकता. त्याच्यानंतर ह्या बाजूला तुम्ही बघू शकता शिलाई मार्जिन दिलेली. तर दोन्ही पार्टला इथे जोडण्यासाठी आपण शिलाई मार्जिन दिलेली असते. त्याच्यामुळे तुम्हाला ज्यावेळेस ब्लाऊज पिसावरती मार्किंग करताना अजिबात वाढवायची नाहीये. ह्या भागामध्ये कुठेही वाढवायचं नाहीये. फक्त तुमची उंची कमी जास्त असेल त्यावेळेस तुम्ही करू शकता. तर आता इथे आपण लगेच मार्किंग करूया. जड वस्तू एखादी या ठिकाणी आपल्याला ठेवायची आहे आणि जसा पेपर पॅटर्न हे सेम त्याच्यावरती आपल्याला काय करायचं, इथे मार्किंग करायचंय. हे बघा, अगदी परफेक्ट. हे बघा, बघा अशा पद्धतीने आपण मार्किंग केलेलं आहे. आता इथे आपल्याला काय करायचंय, हे किती टक्स घेतलेला आहे 4.25 इथे इकडनं अंतर मोजून घ्यायचं स्ट्रेट, किंवा तुम्ही पेपर पॅटर्नला या ठिकाणी नॉच लावून घेतलं तरीही चालेल. आणि 4.5 आपली टक्सची उंची असणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने इथे हवं असेल तर तुम्ही मोजून घेऊ शकता. या पद्धतीने 4.5. ओके, आता इथे आपण जो ब्लाऊज शिवतोय, आता समजा हा ब्लाऊज घेतलेला आहे, तर याची घडी आपण बघूया. हे बघा 14. आता त्यांचं कंबर 14 आहे, म्हणजे 28चा कंबर आहे. याच्यामध्ये आपण कंबर कितीचा घेतलेला आहे, तर आपल्याला काय करायचं, कंबर किती असू द्या या ठिकाणी मोजायचंय. 7.5 अधिक 1 इंच टक्स घेतो आपण, त्याच्यानंतर 1.5 इंच मार्जिन. हे बघा, सॉरी 7 कंबर येणार आहे आपलं. 7 इंच आपलं कंबर. पुन्हा एकदा मार्किंग करते, 7 इंच कंबर. त्याच्यानंतर आपल्याला 1 टक्स 1 इंचचा आणि 1.5 इंच मार्जिन. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला थोडस अप्पर चेस्ट मध्ये पण आहे ना, नॉर्मली थोडं नॉर्मल 1.5 इंच, म्हणजे अप्पर चेस्ट आपण 35 साईज नुसार या ठिकाणी कटिंग करणार आहोत. हे बघा, हे नंतरचं आपलं फिक्स मेजरमेंट असणार आहे. आणि याच्यावरती कमरेचं मेजरमेंट आपण घेणार आहोत. म्हणजे ह्या पद्धतीने तुम्ही पेपर पॅटर्न वरती साईज थोडीफार कमरेची, छातीची कमी जास्त करू शकता. अशा पद्धतीने आर्मोल राऊंड मोजून घ्यायचा. आर्मोल राऊंड या ठिकाणी 16चा आहे, त्या पद्धतीनेच आपण घेणार आहोत. ब्लाऊज पिसावरती मेजरमेंट घेऊनच आपल्याला या ठिकाणी कटिंग करायचं. आता फ्रंटला सुद्धा आपण सेम त्याच पद्धतीने अर्धा इंचाने या ठिकाणी कमी करायचं आपल्याला. मग आता कसं कमी करायचं ते आपण बघूया. आणि स्लीवची कटिंग तर आपली जशी असणार आहे त्या पद्धतीनेच करायची आहे. बघा, ह्या पद्धतीने आपण हा पॅटर्न ठेवला. शिलाई मार्जिन वाढवलेली आहे, कुठेही वाढवायची आवश्यकता नाहीये.
बघा या ठिकाणी जी शिलाई मार्जिन आहे त्याची मार्किंग करून घ्या. इथून आपण हुकाईची मार्जिन सोडून इथे आपल्याला मार्जिन म्हणजे हा झाला आपला आडवा टक्स झालेला आहे. त्याच्यानंतर या बाजूने पण आपल्याला काय करायचं, मार्किंग करायचं आहे. कुठेही शिलाई मार्जिन वाढवायची नाही आपल्याला. बघा या पद्धतीने आपण 36 साईजचं पेपर कटिंग करतोय. ओके, आता याचं सुद्धा आपण कंबर हे मोजून घेणार आहोत. आता याचं कंबर कसं मोजायचं, तर हे जे अर्धा इंच आहे आणि इकडची हुकाईची मार्जिन ही सोडून दिलेली आहे, तर इथे 3.25 इंच आलेले आहे. 3.25 इंच इथली पण मार्जिन सोडून द्यायची आहे. 3.25 इंच इथे पकडायचे आपल्याला आणि 7 इंच, ठीक आहे, 7 इंच आणि त्याच्या पुढे आपला 1.5 इंच मार्जिन. तर ह्या बाजूला सुद्धा आपण काय करणार आहोत, अर्धा इंचाने थोडस कमी करणार आहोत. बघा, तर हे झालं आपण कंबर हे कमी जास्त असेल त्यावेळेस करायचंय. उंची मात्र आपल्याला तेवढीच ठेवायची. उंची कमी जास्त कशी करायची त्याचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो बघा तुम्ही पेपर पॅटर्न वरतून. आता इथे आपण कट करून घेणार आहोत. बघा या पद्धतीने गळा सुद्धा आपण मोजून घेऊया ब्लाउज पिसावरती आणि मग कट करणार आहोत. सर्वप्रथम आधी ओपन जी बाजू असते ना त्या बाजूने कट करण्याचा प्रयत्न करा. बघा फ्रंटला ओपन करायचे म्हणून इथून आपण खोलून घ्यायचंय. आता स्लीवची कटिंग आपल्याला ह्या ठिकाणी करायची आहे. आता स्लीव्स तुम्ही पेपर पॅटर्न वरतून पण कट करू शकता, उंचीला कमी जास्त करू शकता. आता इथे मेन फॅब्रिक घ्यायचं आहे. स्लीव्ज आपण मार्किंग केलेली आहे, परंतु त्याच्यामध्ये मार्जिन कमी असल्यामुळे आपण अस्तरला आहे ना या ठिकाणी जॉईंट देणार आहोत. तर स्लीव्ह सुद्धा मी या ठिकाणी मार्किंग करून घेतलेली आहे. स्लीव्ज ही थोडी नॉर्मल आपली 4 इंच 4.5 इंचाची बाही दिलेली तेवढीच आपल्याला इथे घ्यायची आहे, कमी जास्त नाही घ्यायची आहे, ठीक आहे. तर ह्या पद्धतीने आपली ही जी स्लीव्ज असणार आहे तर ती इथे ठेवून आपल्याला एवढा भाग ही बॉर्डर आहे ना कट करून घेणार आहे मी. ह्या प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे.
थोडस एक्स्ट्रा ठेवून आपल्याला कट करायचं आहे. हे बघा, या पद्धतीने एक्स्ट्रा ठेवायचं आणि कट करून घ्यायचं. प्रत्येक पार्ट जसाच्या तसा उर्वरित जे फॅब्रिक असतात ते आवरून ठेवायचे आहेत आपल्याला. अशा पद्धतीने पेपर पॅटर्न वरती आपण हा पॅटर्न कट केलेला आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने. तर तुम्हाला सुद्धा कट करायचे. आता संपूर्ण ब्लाउजची टिचिंग बघणार आहोत आपण. सर्वप्रथम आपण फ्रंट साइडचा पार्ट हा जोडून घेणार आहोत. सर्वप्रथम या ठिकाणी आपण फ्रंट साइडचा पार्ट हा दोन्ही बाजूने ओपन करून घेतलेला आहे आणि मेन फॅब्रिक आणि अस्तर व्यवस्थित आपल्याला जोडून घ्यायचं. अगदी किनारीहून आपल्याला हे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडायचं आहे. ओके, तर दुसऱ्या साईडचा पार्ट पण सेम त्याच पद्धतीने आणि जे साईड पार्ट आहे ते पण आपण इथे जोडून घेतलेले आहेत. आणि जो एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक असतो तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता केव्हाच काय आपण कटिंग करताना मेन फॅब्रिक हा अस्तरपेक्षा एक्स्ट्रा कट करत असतो आणि अस्तर हा आपला बरोबर कटिंग असतो मापानुसार. आता इथे आपल्याला आर्मोलच्या साईडने प्रिन्सेसचा भाग हा जोडायचा आहे. सावकाश पद्धतीने, जास्त ओढायचा नाही. बघा, तुम्ही जर जास्त ओढून तोडून लावत असतील, कमी जास्त शिलाईमध्ये दाबत असतील तर त्यावेळेस कोणताही पार्ट हा कमी जास्त होतो. तर ह्या प्रकारे दुसऱ्या साईडचा पण पार्ट आपण इथे जोडून घेणार आहोत. बघू शकता अगदी अर्धा इंचाची मी मार्जिन दिली आहे ना पेपर पॅटर्न मध्ये, सेम तेवढीच तुम्हाला या ठिकाणी शिलाईमध्ये दाबायची आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण खाली थोडंफार कोणे वगैरे निघाले ते कट करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला हात शिलाईच्या पट्ट्या ह्या कट करून घ्यायच्या. त्याच्यानंतर मी या ठिकाणी आईपट्टी ही पॉकेट तयार करून घेतलेले आहे. तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे त्या पद्धतीने तयार करून घ्या आणि आतमध्ये फोल्ड करायचं. सॉरी, बाहेरच्या साईडने आपल्याला फोल्ड करायचं आहे. सेंटरमध्ये शिलाई मारलेली, कारण आय जे तयार करणार आहोत ते आपण मशीनवरतीच तयार करणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, हात शिलाईची पट्टी ही आपल्याला कमरेच्या साईडला लावायची आहे. तर कमरेच्या साईडला लावण्यासाठी या ठिकाणी मी कट करून घेतलेले आहेत, जॉईंट करून घेतलं. ठीक आहे, आणि इथे आपण हात शिलाईची पट्टी ही टिच करून घेणार आहोत. अगदी आपल्याला 2 लाईनचं फॅब्रिक या ठिकाणी दाबायचं आहे, अर्धा इंच नाही दाबायचं. ठीक आहे, दाब शिलाई देऊन घ्यायची. दाब शिलाई दिल्यानंतर आतमध्ये फोल्ड करायचं, किनारी शिलाई देऊन आतमध्ये फोल्ड करायचं. बघा, अगदी परफेक्ट तुम्हाला फिनिशिंग मध्ये शिलाई द्यायची. सेम त्याच प्रोसेसने दुसऱ्या साईडला पण आपण जी हुक पट्टी असते ती या ठिकाणी लावून घेणार आहोत. हुक पट्टी ही वरच्या बाजूने लावायची असते आणि आतमध्ये फोल्ड करायची असते. हे बघा, या पद्धतीने साधारणतः तुम्ही 2.5 इंचाची पट्टी घेतली, ती डबल फोल्ड करून लावली तरी सुद्धा चालेल. प्रत्येक ठिकाणी आपल्याला दाब शिलाई द्यायला विसरायचं नाही. दाब शिलाई दिल्याने ब्लाउजला फिनिशिंग येते. पूर्ण ब्लाउज शिवून झाल्यानंतर ब्लाउजला इस्त्री करायची, म्हणजे जेणेकरून जिथे आपण शिलाई मारतो त्या ठिकाणी शिलाई मारताना कपडा हा थोडासा ओढला वगैरे जातो, धागे वगैरे त्याचे ओढले जातात. त्याच्यामुळे इस्त्री केल्यानंतर ते अगदी फिनिशिंग मध्ये प्लेन मध्ये बसतं. त्याच्यामुळे इस्त्री ही नेहमी करायची ब्लाउज शिवून झाल्यानंतर. या पद्धतीने आपण आता पुन्हा या बाजूची जी हात शिलाईची पट्टी असते ती लावून घेतलेली. कडेने मी शिलाई देते. तुम्हाला हात शिलाई करायची असेल तर तुम्ही सेंटर मध्ये शिलाई देऊ शकता. फ्रंटला मी शक्यतो हात शिलाई जास्त करत नाही. हुकायची पट्टी ह्या ठिकाणी चेक करून घ्या बरोबर आहे की नाही, किंवा जुना ब्लाउज असेल त्याच्यावरती चेक करून घ्या त्याच्यावरती किती इंचाची आहे. आता मी या ठिकाणी चेक करून थोडंसं एक्स्ट्राचं होतं ना नॉर्मल, ते कट करून घेतलं. फिनिशिंग मध्ये राऊंडेड मध्येच कट करायचं आहे. बघू शकता ह्या पद्धतीने गळा बघा अगदी सेफ मध्ये दिसतोय. आता इथे आपल्याला बॅक साईडचा पार्ट घ्यायचा आहे.
बॅक साईडचा पार्ट घेतल्यानंतर आपल्याला गळा, आता मी पेपर पॅटर्न वरती आपला गळा साधारणतः 9-9:30च्या दरम्यान दिलेला आहे, परंतु कस्टमरला थोडीशी गळ्याची उंची ही जास्त पाहिजे. म्हणून मग आपण गळा थोडासा नॉर्मली वाढवून घेतलेला आहे. थोडासा सेप या ठिकाणी नॉर्मल राउंडेड करते मी. ओके, त्या पद्धतीने मी गळा हा थोडासा नॉर्मल हा अर्धा इंचाने नेहमीपेक्षा वाढवून घेतलेला आहे. तर तुम्ही सुद्धा गळा हा उंचीला अर्धा-1 इंचाने कमी जास्त करू शकता, काहीच प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही नक्की ट्राय करा आणि पेपर पॅटर्न वरती होऊन बघा. हे कस्टमरचे ब्लाऊज मी या ठिकाणी टीच करते, असं नाही की मी टीच करत नाही आणि पेपर पॅटर्न हे फक्त तुम्हाला देते. मी भरपूर कस्टमरचे ब्लाऊज याच्यावरती टीच करत असते, तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. खूप सुंदर ब्लाऊज बसतात फिनिशिंग मध्ये आणि अगदी कमी वेळामध्ये तुमचे ब्लाऊज शिवून होतात. जास्त लोडिंगचं काम असेल, जसं की जास्त सीझन असेल ज्यावेळेस ना, त्यावेळेस ना भरपूर कस्टमरचे ब्लाऊज आपल्याकडे असतात आणि मग त्यावेळेस आपल्यावरती खूप लोड येतो. मग अशा वेळेस तुम्ही कस्टमरचे ब्लाऊज जरी पेपर पॅटर्न वरती शिवले तरी परफेक्ट बसतात. तुम्हाला कुठेही या ठिकाणी डोकं लावायची आवश्यकता नाही. शोल्डर किती घेऊ, मुंडा किती घेऊ, मग तुम्ही फक्त कस्टमरचा ब्लाऊज घ्यायचे, ते चेक करायचे किती साईज आहे आणि साईज नुसार पेपर पॅटर्न काढायचा आहे आणि तो तुम्हाला ठेवून कट करायचा आहे. उंची थोडीफार अर्धा इंचाने कमी जास्त तुम्ही करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आणि या पद्धतीने माझ्यासारखे तुम्ही घरात बसून परफेक्ट कस्टमरचे ब्लाऊज हे टीच करू शकता. एक इन्कम सोर्स म्हणून खूप छान पद्धतीचा हा आपला बिझनेस आहे आणि तो खरंच आपण केला पाहिजे. ओके, तर ह्या पद्धतीने आता दोन्ही बाजूचे टक्स हे आपण टीच करून घेत आहोत. ओके, या पद्धतीने आपल्याला आता परफेक्ट बघू शकता. जे टक्स पासून आपण अर्धा इंच कट करतो ते सुद्धा पेपर कटिंग मध्ये दिलेले आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही कटिंग करायची आवश्यकता नाहीये, मार्जिन घ्यायची आवश्यकता नाही. सर्वकडे आपण परफेक्ट दिलेले आहे. आता इथे आपण कमरेची पट्टी ही लावून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता कमरेची पट्टी व्यवस्थित सरळ धाग्यामध्ये कट करून घ्या. या ठिकाणी आपण कट करून घेतलेली आहे, आता ती आपल्याला लावून घ्यायची. आता कमरेच्या साईडला लावताना किती शिलाई मार्जिन दाबली पाहिजे, 2 लाईन दाबा. ओके, आणि गळ्याच्या बाजूला 2 लाईन आपली दाबली जाणार आहे, ते परफेक्ट अर्धा इंच आणि शोल्डरच्या बाजूने अर्धा इंच असं 1 इंचाचं मार्जिन हे आपलं परफेक्ट शिलाईमध्ये दाबलं गेलं पाहिजे. जर तुम्ही कमरेच्या बाजूला अर्धा इंच शिलाईमध्ये दाबत असतील, गळ्याच्या साईडला 2 लाईन आणि शोल्डरकडे अर्धा इंच, तर अशा वेळेस तुम्हाला शिलाई मार्जिन ही 1.5 इंचाची लागणार आहे. बघू शकता ह्या पद्धतीने गळा घेतलेला आहे. आता फ्रंट साईडचा पार्ट आपल्याला ठेवायचा आहे, शोल्डर जोडून घ्यायचा आहे. ब्लाऊजला परफेक्ट फिनिशिंग दिली जाते. इंटरलॉक वगैरे मी आधीच करून घेतलेलं आहे. आता इंटरलॉक करताना मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलं नाही, परंतु इंटरलॉक हे आपल्याला करूनच घ्यायचं आहे. आता मी या ठिकाणी शोल्डर जोडून घेते. शोल्डर जोडताना व्यवस्थित एकसारखे ठेवा आणि डबल शिलाईने लॉक करून घ्या. मागे पुढे फॅब्रिक थोडंफार होत असेल ते कट करून घ्यायचे, नंतर शोल्डर जोडायच्या बाही जोडायच्या टायमाला. ओके, या पद्धतीने आता शोल्डर आपण जोडल्यानंतर ना इथे सुद्धा आपल्याला इंटरलॉक करून घ्यायचं आहे. मी इंटरलॉक करून घेतलंय. बाही आपण या ठिकाणी कट करून घेतलेली होती. बाहीची जी उंची होती ना थोडीशी त्यांची कमी होती, त्याच्यामुळे आपण बाही ही डायरेक्ट मी अस्तरवरतीच कट करून घेतलेली आहे. बाही जोडताना तुम्हाला सेंटर पासूनच तुम्हाला जोडायचं, म्हणजे जेणेकरून ती कमी जरी थोडीफार पडली किंवा जास्त जरी थोडीफार झाली तरी ती दोन्ही बाजूला इक्वल मध्ये कमी पडते किंवा इक्वल मध्ये जास्त होते, म्हणजे तुम्हाला फिटिंग करायला ना प्रॉब्लेम येत नाही आणि परफेक्ट होतं. या पद्धतीने सेंटर पासून जोडायची, सावकाश पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी बाही ही जोडायची. खूप घाई करायची नाही, कारण आर्मोल हा गोलाई शेप मध्ये असतो आणि तिथे शिलाई देताना खूप गडबड होते, म्हणून तुम्हाला सावकाश पद्धतीने शिलाई द्यायची आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता या प्रकारे आपण शिलाई देऊन घेत आहोत. दुसऱ्या बाजूची पण शिलाई तुम्हाला सेम ह्याच प्रोसेसने द्यायची. एक्स्ट्राचा धागा वगैरे आपण कट करून घेतलेला आहे. बघा दुसरी बाजू पण शोल्डरच्या ठिकाणी काही कमी जास्त फॅब्रिक असेल ते चेक करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपण फिटिंगची बाजू ही चेक करून घ्यायची. ऑलरेडी आपण स्लीव जोडायच्या आधी चेक करून घेतो. या ठिकाणी एक शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून घेतलेली, थोडंसं एक्स्ट्राचं कानाकोपरे निघत असतील तर या ठिकाणी माझं थोडंसं
फ्रंट साईडचा फॅब्रिक हा निघालेला आहे 2 लाईनचा, तो मी कट करून घेतलेला आहे. कमरेचं मेजरमेंट टाका, चौथा भाग. हुकची पट्टी त्या बाजूने बरोबर हुक पासूनच घ्यायचंय तुम्हाला. त्याच्यानंतर या ठिकाणी दंडगेर घ्यायचं. तुमचा दंडगेर जो असेल तो या ठिकाणी मार्किंग करायचं. आर्महोल राऊंड टाकायचंय किंवा तुम्ही छातीचा चौथा भाग घेतला तरी सुद्धा चालेल. या ठिकाणी डबल शिलाई लॉक करा आणि आपली फिटिंगची जी फायनल शिलाई आहे ती टाकून घ्या. त्याच्यानंतर 2-3 शिलाई तुम्ही एक्स्ट्राच्या सुद्धा या ठिकाणी टाकू शकता. मी या ठिकाणी 2-3 शिलाई एक्स्ट्राच्या टाकून घेतल्या, जेणेकरून कस्टमरला पुढे जाऊन हे कामात येऊ शकतं. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि साईडने आपण इंटरलॉक करणार आहोत. तर लॉक सिस्टीमने या ठिकाणी फिटिंग नाही केलेली आहे, कारण आता माझ्याकडे इंटरलॉकची मशीन असल्यामुळे मी काय करते, अगदी वरतीहूनच फिटिंग करून घेते आणि नंतर इंटरलॉक करून घेते. आता या ठिकाणी आपल्याला गळ्याला फिनिशिंग देऊन घ्यायची. ओके, फिटिंग आपण दुसऱ्या बाजूची पण सेम केलेली आहे. ओके, आता दुसऱ्या साईडची फिटिंग दाखवायची आवश्यकता नाहीये, कारण एका बाजूची फिटिंग बघितली की सेम त्याच प्रोसेसने दुसऱ्या साईडची फिटिंग करायची असते. आता इथे ऑलरेडी मी पाइपिंग ही तयार करून ठेवलेली होती, तर ती पाइपिंग आपल्याला या ठिकाणी लावायची. तर या प्रकारे तुम्ही दोरी पाइपिंग असेल वगैरे तर तुम्ही तयार करून ठेवू शकता. आता अशा पद्धतीने दोरी पाइपिंग ही लावून झालेली आहे आणि ती फिनिशिंग मध्ये आपल्याला या ठिकाणी आतमध्ये फोल्ड करून घ्यायची. तर इथे तुम्ही बघू शकता फिनिशिंग मध्ये एका दाबाच्या अंतरावरती मी या ठिकाणी शिलाई मारून घेतलेली तुम्ही बघू शकता. या प्रकारे संपूर्ण गळ्याला याच प्रकारे आपण शिलाई मारून घेणार आहोत. अशा पद्धतीने गळ्याला फिनिशिंग देऊन झालेली, पाइपिंग आपली तयार करून झालेली आहे. तुम्ही बघू शकता संपूर्ण ब्लाउज या ठिकाणी आपला रेडी झालेला आहे. बघा, तुम्ही बघू शकता पेपर पॅटर्न वरतीहून आपण हा ब्लाउज स्टिच केलेला आहे. तर या प्रकारे कस्टमरचे ब्लाउज परफेक्ट येतात आणि ते बसतात सुद्धा, कोणाची तक्रार येत नाहीये. फक्त तुम्हाला परफेक्ट टिचिंग करता येणं खूप गरजेचं आहे. तुमची फिनिशिंग चांगली असणं खूप गरजेचं आहे. तर बघू शकता आता ह्या ब्लाउजला आपण इस्त्री केल्यानंतर खूप सुंदर फिनिशिंग मध्ये बसणार आहे. धागे वगैरे असतील एक्स्ट्राचे वगैरे बाहेर राहिलेले वगैरे ते कट करून घ्यायचे, जेणेकरून फिनिशिंग आपली खराब दिसणार नाही. बघा, ह्या प्रकारे आपलं संपूर्ण ब्लाउज हा शिवून झालेला आहे. राऊंड गळा घेतलेला आहे. तर तुम्ही सुद्धा ह्या प्रकारे ब्लाउज हे टिच करू शकता. पफ सुद्धा खूप सुंदर आलेला आहे. बघा, या पद्धतीने आपण हा ब्लाउज टिच केलेला आहे. 36 साईजचा ब्लाउज आपण या ठिकाणी टिच केलेला आहे पेपर पॅटर्न वरती होऊन. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. आणि ज्या ताईंना ऑनलाईन क्लासेस लावायचे असते त्यांनी नक्कीच क्लासेस हे करू शकता.